अतिशय ज्ञानवर्धक संवादानंतर आपल्यापुढे आमंत्रित करीत आहे सौ मेधा सोमंत ताई यांना। त्यांनी काही वर्षे महाविद्यालयात विद्यार्थ्यांना संस्कृत विषयाचे मार्गदर्शन केले आहे। संस्कृत वाङ्मय दर्शन, नवरात्र उत्सव, सावरकर वाङ्मय दर्शन, प्राचीन काळच्या स्त्रिया इत्यादी लेखन आणि हम पंछी एक डाल के या राष्ट्रीय एकात्मता दर्शक कार्यक्रमाचे लेखनही त्यांनी केले आहे। सुमधुर संस्कृत सुभाषिते, सार्थ द्वादश संस्कृत स्तोत्रांनी, ऋषी महात्म्य, ऋतू सण उत्सव व्रते आदी पुस्तके त्यांची प्रकाशित झालेली आहेत, अर्धांगिनी आहेत। आज त्या भारतीय ऋषी या विषयावर विवेचन करणार आहेत। मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करीत आहे। जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया आपण। मनपूर्वक नमस्कार करते। आज इथे आल्यानंतर खूप आनंद झाला। पहिल्यांदा आज शिरल्याबरोबरच या ठिकाणी सगळ्या ऋषींची माहिती आणि चित्र लावलेली दिसल्यानंतर मला माझ्या पुस्तकाची आठवण आली। कारण मी आत्ता नुकतंच 1-2 महिन्यापूर्वी ऋषी महात्म्य हे पुस्तक प्रकाशित केलेलं होतं आणि त्याच्यावर अनेक तऱ्हेने कार्यक्रम, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रमही होत आहेत। माझीही व्याख्यानं झाली। मला ज्या वेळेला ह्या ठिकाणी सरांना आमंत्रण करायला आलेले होते त्याच वेळेला त्यांनी सांगितले की अरे मग त्या ठिकाणी पण तुम्ही 10 मिनटं बोला ना। 10 मिनटामध्ये इतक्या हजारो वर्षापूर्वी हजारो ऋषी होऊन गेले त्यांच्याबद्दल सांगणं म्हणजे खरं म्हणजे कसोटी आहे। पण तरीसुद्धा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यापूर्वी या ठिकाणी हा जो बॅनर केलेला आहे याच्यामध्ये सुद्धा काश्यप प्रभा, वास्तू काश्यप प्रभा म्हटलं तरी हरकत नाही। 2 सोसायट्यांनी हा एवढा चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि इतके सगळे आनंदी चेहरे दिसत आहेत। सर आत्ता म्हणाले तसं अशा तऱ्हेचे कार्यक्रम हे वर्षातनं एकदा तरी व्हायला पाहिजे की सगळेजण एकत्र आले पाहिजेत। आत्ता या ठिकाणी लहान मुलांनी भगवद्गीता म्हटली, ही पहिली पायरी आहे त्यांची की त्यांनी गीतेचे अध्यायातले 15व्या अध्यायातले 10 श्लोक म्हटले। मॅडमनं म्हटलं की आता पुढचे 10 श्लोक पण त्यांना शिकवा म्हणजे 15वा अध्याय पूर्ण पाठ होऊन जाईल आणि अशा रीतीने एक अध्याय जरी पाठ केला तरी ते मोठे होईपर्यंत 18 अध्याय त्यांचे पाठ होतील। तेव्हा सुरुवातीची ही पहिली पायरी आहे, पाठांतर करणं, मग त्याचा थोड्या दिवसांनी अर्थ जाणून घेणं ही दुसरी पायरी आणि तिसरी पायरी म्हणजे 40-45 नंतर गीता प्रत्यक्ष आचरणं हे खरं महत्त्वाचं आहे। तर अशा तऱ्हेचे गीतेचा अध्याय यानंतर छोट्या मुलींनी खूप छान नाच केला आणि अतिशय रंगून गेलेल्या होत्या नाचामध्ये, तितकेच आपण पण पाहण्यात रंगलो होतो। त्यानंतर सावरकरांचं आपलं स्तोत्र नेहमीच जे गायलं जातं, जयोस्तुते श्रीमन मंगले, म्हणजे कुठेही केव्हाही गेलं तरी डोळ्यातून पाणी येईल अशा तऱ्हेचं ते गीत आणि म्हटलंसुद्धा खूप छान। तेव्हा या सगळ्या कलाकारांचे आधी अभिनंदन करते आणि अशाच तऱ्हेचे कार्यक्रम निदान वारंवार व्हावे। व्याख्यानं ही होतच असतात, व्याख्यानं खरं म्हणजे वेगळ्या तऱ्हेने आयोजित केली तरी चालतील, कारण बऱ्याच लोकांना अशा तऱ्हेचे कार्यक्रम हवे असतात। त्यात व्याख्यान कशाला मध्ये असं होतं म्हणून मी आत्तासुद्धा त्यांना म्हटलं की जर का उशीर होत असेल तर पुन्हा केव्हा तरी मी बोलायला येईन, पण म्हणाले नाही जरा ऋषींच्यावर थोडं सांगा। आपली भारतीय संस्कृती ही जवळजवळ 5 ते 7 हजार वर्षापूर्वींची संस्कृती आहे आणि यज्ञ तपदान ह्यावरती आधारलेली आहे। यज्ञ म्हणजे केवळ हवन करणं असं नव्हे, म्हणजे समिधा घालायच्या, हवन करायचं आणि अग्नी पेटवायचा एवढ्यापुरता यज्ञाचा अर्थ नाही। यज्ञ म्हणजे निरपेक्ष कार्य, निरपेक्ष काम, म्हणजे ह्याचा अर्थ त्याग आणि त्यामुळे त्यागावर आपली संस्कृती अवलंबून आहे। आणि वसिष्ठ ऋषींनी ही यज्ञ संस्कृती खरं म्हणजे जी प्रचलित केली ती वसिष्ठ ऋषींनी केली आणि वसिष्ठ ऋषींच्यामुळेच आज आपल्याकडे यज्ञ हे होत असतात आणि हा यज्ञ म्हणजे त्याग करणं हा विचार त्यांनी सांगितला। यानंतर याच वसिष्ठ ऋषींनी खरं म्हणजे इक्ष्वाकू कुळाचे राजपुरोहित
म्हणून त्यांनी राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांना वेदाध्ययन शिकवलं. त्याचबरोबर इतिहास, भूगोल, तत्त्वज्ञान आणि इतर विषय या सगळ्याचं ज्ञान त्यांनी दिलं. राजपुरोहित असल्यामुळे दशरथ तयार नव्हते, तरी दशरथ राजांना तयार केलं आणि सांगितलं की विश्वामित्र म्हणतायत ना, त्यांच्या सिद्धाश्रमात राम लक्ष्मणांना पाठवा, की ज्यामुळे ते त्या दोनही मुलांना धनुर्विद्या शिकवतील आणि शस्त्रास्त्रविद्या शिकवतील, की पुढे राजा झाल्यानंतर त्यांना ह्याची आवश्यकता आहे. म्हणजे जे प्रभू रामचंद्र वनवासात गेले, ते वनवासात गेल्यानंतर सुद्धा जे सगळ्या वनवासातल्या आपत्तींना तोंड देऊ शकले, ते विश्वामित्रांनी त्यांना शस्त्रास्त्रविद्या, धनुर्विद्या शिकवली. म्हणून त्यानंतर राज्याभिषेक झाल्यानंतर सुद्धा त्यांनी जे राज्य करताना भारतातला जितका आतंकवाद त्यावेळेला पसरलेला होता, तो आतंकवाद निपटून काढण्यासाठी कितीतरी दुष्ट माणसांना त्यांचा वध करावा लागलेला होता. तो आतंकवाद नाहीसा करण्यासाठी म्हणून विश्वामित्रांनी जे काही शिक्षण दिलं त्यामुळे ते करू शकले. मग राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न सगळ्यांनीच तो आतंकवाद नाहीसा करण्यासाठी प्रयत्न केले. ऋषींचं कार्य कसं आहे ते मला सांगायचे म्हणून वसिष्ठ विश्वामित्रांचं कार्य सांगितलं. सांदीपनी ऋषींनी श्रीकृष्णाला घडवलेलं आहे आणि श्रीकृष्ण हे जे अष्टपैलू व्यक्तिमत्व, भगवान आपण त्याला म्हणतो, षडैश्वर्य गुणसंपन्न असा कृष्ण जो तयार झाला, तो सुद्धा सांदीपनी ऋषींच्या मुळे घडलेला आहे. उपजत गुण असतातच, पण त्यालासुद्धा पैलू पाडावे लागतात. तसं सांदीपनी ऋषींनी त्याला शिकवलं, वेदाध्ययन आणि इतर सगळं शिक्षण. याच नंतर आपल्याला लक्षात येईल अत्री ऋषींचं एक काम, की अत्री ऋषींनी तेजस्वी अशा तरुणांची संघटना त्या काळात निर्माण केलेली होती. राजेशाही होती, त्यामुळे राजांना असं वाटायला लागलं की अशी जर तरुणांची संघटना तयार झाली तर कदाचित राजेशाहीला ते भारी पडेल. आणि म्हणून अत्री ऋषींना शिक्षा केली गेली. कोणती शिक्षा? तेव्हा काही कैदखाने आणि जेलखाने नव्हते, त्यामुळे गुहेत त्यांना अडकवलं गेलं आणि बाहेरून गुहेला आग लावली, की ज्यामुळे आतमध्ये अत्री ऋषी आणि त्यांचं सगळं कुटुंब होरपळून गेलं. पण काही दिवसानंतर बाहेरच लोकांनी सगळ्यांनी आग विझवली, त्यांना बाहेर काढलं. फळांचे रस आणि इतर सगळे औषधाचे रस पाजून त्यांना पुन्हा चांगल्या तऱ्हेने जीवन जगता येईल अशा तऱ्हेचं सगळं त्यांना पुरवलं गेलं. तेव्हा अत्री ऋषी, या अत्री ऋषीसुद्धा लोकशाहीचा पाया घालणारे असे अत्री ऋषी आहेत. ऋषींचं कार्य म्हणताना प्रत्येक ऋषीबद्दल मला थोडं आता सांगणार आहे, कारण 10 मिनिटाच्या आत मला पुरं करायचं आहे. याज्ञवल्क्य ऋषी, खरं म्हणजे कौरव पांडव युद्धानंतर याज्ञवल्क्य ऋषींचा काळ आहे. संपूर्ण भारत म्हणजे अशी काही अवस्था होती की घराघरातून विधवा, अनाथ मुलं आणि अपंग असे पुरुष आणि असं सगळं भयभीत झालेले, भरकटलेले आणि काही निस्तेज असे सगळं कुटुंब अशी होती. आणि अशा कुटुंबांच्या किंवा अशा समाजामध्ये पुन्हा ते निर्माण करणं, पुन्हा सामर्थ्य निर्माण करणं, पुन्हा जगण्याची उमेद निर्माण करणं, हा राखेतून भारत हा याज्ञवल्क्य ऋषींनी निर्माण केलेला आहे. त्यांनी सुद्धा पुरुषमेध नावाची एक तरुणांची संघटना स्थापन केलेली होती आणि त्या संघटनेमध्ये ते धर्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय, संस्कृती म्हणजे काय या तऱ्हेने त्या तरुणांना शिक्षण देत होते. आणि त्यामुळे त्या काळात सुद्धा अशा तऱ्हेने तरुण जागृत झालेले होते. आणि म्हणूनच सनातन वैदिक धर्माचं पुनरुज्जीवन हे याज्ञवल्क्य ऋषींनी त्या काळात केलेलं आहे. याज्ञवल्क्यांच्या नंतर मी फार भराभर पुढे येते अशासाठी की लवकर पुरं करायचं आहे म्हणून. 2500 वर्षापूर्वी आता सरांनी उल्लेख केला अलेक्झांडरचा, सिकंदर बादशाह, त्यांनी पहिल्यांदा ग्रीक जी गणराज्य होती ती सगळी ग्रीक गणराज्य एकत्र करून त्यांना त्या सगळ्यांचा म्हणजे पराभव केला आणि ते सगळं ग्रीक एकत्र केलं. आणि अशी स्थिती भारतात होती, गणराज्य छोटी छोटी आणि राजा. आणि मग त्यावेळेला एक गणराज्य दुसऱ्याला विचारत सुद्धा नव्हते, कोणाचा पायपोस कोणाला नाही, एकमेकांची फक्त भांडणं आणि
नुसते फक्त द्वेष मत्सर आणि अशा तऱ्हेने संपूर्ण सगळ्या भारतामध्ये अशी गणराज्य, काही गणराज्य त्या मानाने मोठी आणि सर्वात मोठं म्हणजे मगध प्रांताचं म्हणजे नंदराजाचं जे राज्य तो राजा मात्र अतिशय अन्यायी, प्रजेची लूट करणारा आणि स्वतःच्याही विलासामध्ये राहणारा, आणि त्यामुळे अशा राजाला त्याचा निपात करणं आणि सिकंदर बादशाला सगळ्या गणराज्याने एकत्र करून त्याला तोंड देणं हे काम आर्य चाणक्यांनी त्यावेळेला केलं. आर्य चाणक्यांनी तरुणांना तक्षशिला विद्यापीठात ते शिकवत होते, पण जो वेळ मोकळा मिळायचा त्या वेळात त्यांनी तरुणांना युद्धकला शिकवली, युद्धाचे डावपे शिकवले. एका नेतृत्व करू शकेल अशा तरुणाच्या शोधात होते आणि तो त्यांना बरोबर सापडला, तो चंद्रगुप्त मौर्य. आणि त्या चंद्रगुप्त मौर्याला युद्धकला शिकवलीच, पण आणखी वेगवेगळ्या प्रकारांचं प्रशिक्षण देऊन त्यानंतर सिकंदर बादशाह यायच्या वेळेलाच त्यांनी बाकीची गणराज्य छोटी छोटी एकत्र केली. जी गणराज्य काही शरण गेली आणि जी सिकंदराला शरण गेली त्याच राज्यांचे सैनिक वापरून सिकंदर बादशाह दुसऱ्या राज्यांशी लढला, स्वतःचं सैन्य बाजूला ठेवलं. आणि भारतीय वृत्ती कशी की एकमेकांच्यात फक्त लढत राहणं म्हणून पराभव पत्करावा लागत होता. एकत्र येण्याची गरज का आहे? तर आपण सगळे जर एकत्र झालो तर कोणाचीही हिंमत होणार नाही आपल्याला पराभूत करण्याची. ज्या वेळेला सिकंदर बादशाह शूद्रकर राजाशी जेव्हा लढत होता त्यावेळेला तो जखमी झाला बाणाने, आणि म्हणून जखमी अवस्थेत आता भारतात राहणं शक्य नाही, युद्ध करणं शक्य नाही, आणि म्हणून तो परत गेल्यानंतर काही काळानंतर त्याचा मृत्यू झाला. आणि इकडे या चाणक्यांनी आणि चंद्रगुप्त आणि त्यांच्या सगळ्या सैन्यांनी नंदाचं राज्य नष्ट केलं. जो धनानंद राजा त्याला ठार मारलं आणि संपूर्ण सगळं ताब्यात घेतलं. मग चंद्रगुप्त राजाला राज्याभिषेक केला आणि चाणक्य हे त्यांना सगळा सल्लामसलत करणारे होते. अशा वेळेला सिकंदर बादशाहचा सेनापती सेल्युकस हा भारतावर आला आक्रमण करायला, परंतु सगळे एकत्र झालेले असल्यामुळे सेल्युकसला पराभूत व्हावं लागलं. जेव्हा पराभव होतो शत्रूचा ते केव्हा होतो? जेव्हा आपण एकत्र होतो तेव्हा. आणि म्हणून सगळ्यांनी आपण एकत्र येण्याची गरज आहे. साधारण 7व्या-8व्या शतकात आद्य शंकराचार्यांचा काळ, आद्य शंकराचार्यांच्या काळात तर खूप काही आक्रमणं झालेली आणि संपूर्ण सगळा आपला सनातन वैदिक धर्म, हिंदू धर्म हा आता बहुतेक सगळा लयाला जाणार की काय अशी स्थिती निर्माण झालेली असताना संपूर्ण भारतभर यात्रा केली आणि प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येक गावागावातनं जाऊन त्या ठिकाणी प्रवचनं, कीर्तनं, स्तोत्र म्हणायचे, स्तोत्र रचायची, ती गोड आवाजात त्यांची ते गात असत. आणि असं करून सगळ्याला एकत्र केलं. भारताच्या चारही बाजूला मठांची स्थापना केली आणि शंकराचार्यांनी आपला वैदिक सनातन धर्म त्याचं पुनरुज्जीवन केलं, त्याचा विकास केला. भारतावर ही अशी धार्मिक आक्रमणं, सामाजिक आक्रमणं, सांस्कृतिक आक्रमणं ही अनेक तऱ्हेने झालेली. शक आले, हूण आले, मोगल आले, त्यानंतर डच आले, फ्रेंच आले, पोर्तुगीज आले आणि शेवटी इंग्रजसुद्धा आले. म्हणजे अनेक तऱ्हेने आक्रमणं झाली, पण आक्रमणाला तोंड देण्याची ताकद भारतामध्ये केव्हा येत होती आली की भारत सगळे लोक एकत्र होतात तेव्हा. आपण एकत्र होतो नेहमी, कधी महापूर आला की, भूकंप झाला की, वादळी वारे आले, म्हणजे असं काही असेल की आपण म्हणजे धर्म, जात, पंथ, राजकीय पक्ष सगळं विसरतो आणि एकत्र येतो. पण असे एकत्र यायला पाहिजे आणि सांस्कृतिक कार्यक्रम असू देत, धार्मिक असू देत, काही प्रबोधनाचे कार्यक्रम असू देत, पण असे जर आपण एकत्र आलो तर निश्चितपणे हिंदू धर्माचे जे काही पुढची जी वर्ष आहेत
ती निश्चित चांगल्या तऱ्हेची अशा आपल्याला बघायला मिळतील. तेव्हा आपल्या धर्माचं रक्षण करणं, जतन करणं, संवर्धन करणं हे तुमचं आमचं सर्वांचं काम आहे. ह्यासाठी फक्त संकुचित वृत्ती ठेवायची नाही, मी माझं एवढं नको. आम्ही सगळे भारतीय एक आहोत. भारतीय जे काही धर्म आणि जे राज्य देश त्याच्यासाठी आम्ही सगळे एकत्रितपणे लढत राहू असं आपण म्हणूया. आणि म्हणून एक शेवटी आपल्याला ऋग्वेदातलं एक ऋचा सांगते. मला आणखी रामदासांच्याबद्दलही सांगायचं होतं. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवराय यांच्याबद्दलही काही सांगायचं होतं, परंतु वेळ थोडा आहे आणि म्हणून फक्त आता एक ऋचा आपण बघूया. संगच्छध्वं संवदध्वं संवो मनासि जानता देवा भागम यथा पूर्वे संजानाना उपासते. आपल्याला ह्याचा अर्थ की आपण सर्वजण एकत्रितपणे जाऊया, आपण सर्वजण एकमताने बोलूया. संवदध्वं आणि आपण सर्वजण एकमताने एकच विचार करूया. कोणता विचार? भारताचं सतत आपल्याला लक्ष पाहिजे आपल्या देशाकडे आणि आपल्या देशाचं भवितव्य उज्ज्वल कसं होईल ह्याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे. आपल्या पूर्वजांनी ते जे काम केलं तेच आचरण आपल्याकडूनही व्हायला पाहिजे. म्हणून आता आपण सर्वांनी एकत्र होऊया. हे जे ऋग्वेदातली ऋचा ती आत्ता ही जी संघटना सूत्र असं म्हटलं तरी चालेल, तर त्याचा आता विचार आपण जाणीवपूर्वक करावा आणि आपण सगळे एकत्र होऊया. अशा तऱ्हेची संमेलनं दरवर्षातून एक तरी असावीत आणि ती छोट्या प्रमाणातच वेगवेगळ्या भागातनं असतील तर जास्त लोक त्या भागातले एकत्र येऊ शकतात या निमित्ताने. आणि एकत्र येणं हे उत्सवाला आपण येतोच, वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव आपण करतो, तसाच हा एक उत्सव म्हटला तरी चालेल, परंतु एकत्र पुन्हा पुन्हा येऊया. मला या ठिकाणी 10 मिनिटाचा वेळ दिला होता. तेवढ्या 10 मिनिटात मी आत्ता म्हणत होते खरं म्हणजे मी काही बोलत नाही, मी केव्हाही नंतर येईन, पण ते म्हणाले नाही ऋषींच्याबद्दल थोडंसं सांगा. आणि ऋषींनी केलेलं कार्य हे आपल्याला माहिती नाही. ज्यांच्या खांद्यावर आपण उभे आहोत आत्ता त्यांना आपण पूर्णपणे विसरलेले आहोत. आणि म्हणून ऋषींनी आजपर्यंत ऋषी मुनी आचार्य संत महंत यांनी जे समाजासाठी कार्य केलेलं आहे, देशासाठी कार्य केलेलं आहे, त्याचा विसर पडू द्यायचा नाही. आणि ते जर आपण सतत आठवत राहिलो तर आपला भविष्यकाळ हा निश्चित उज्ज्वल आहे. धन्यवाद.